नमस्कार. श्रीकला किचनमध्ये काम करत असते. त्यावेळेला तिथे इंदू येते आणि इंदू तिला काम करताना बघते. तेव्हा मात्र श्रीकलेच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. श्रीकला खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, काय इंद्रायणी ताई, तुम्ही आलात का? मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे याल म्हणून, पण बरं झालं तुम्ही आलात त्या, कारण मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंच होतं. तेव्हा लगेच इंदू तिच्याकडे बघते. त्यावेळेला लगेच श्रीकला तिच्या कानाशी जाऊन बोलते, तुम्हाला असंच वाटतंय ना की मी इथे आल्यामुळे तुमची जागा इथली कमी होईल म्हणून? खरं सांगू का, मी तुमची जागाच घेण्यासाठी इथे आलीये. हे ऐकताच इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते. हे सर्व अधोक्षज बाहेर उभं राहून ऐकत असतो. अधोक्षज सगळं काही ऐकत असताना तो स्वतःशीच बोलत असतो, म्हणजे इंदू इतके दिवस जे सांगण्याचा प्रयत्न करत होती ते सर्व खरं आहे. खरंच मला कमाल वाटते. म्हणजे मी या मुलीवरती विश्वास ठेवला आणि या मुलीने मात्र आमचा विश्वासघात केला. इंदूला ही मुलगी त्रास देत होती, पण इंदू मात्र खूपच सगळं काही सहन करत होती. पण आता नाही, आता मात्र या मुलीला मी तिची लायकी दाखवणारच. या मुलीने जे काही केलंय त्याचं तिला भोगावंच लागणार. तेवढ्यात इंदू बोलते, श्रीकला तुला काही करायचंय ते कर, पण या घरातली माझी जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. या घरातल्या माझ्या माणसांचा विश्वास तू कधीच जिंकू शकत नाहीस. या घरातली माणसं माझी आहेत, माझी. त्यामुळे त्यांना कसं जिंकायचं आणि त्यांची कशी काळजी घ्यायची हे फक्त मलाच माहिती आहे. तू कितीही प्रयत्न कर स्वतःचा चांगुलपणा दाखवायचा, पण विठुराया आहे ना, तो माझा पाठीराखा आहे आणि विठुराया सगळं काही नीट करेलच. तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला तर तो नक्कीच धडा शिकवेल आणि त्यावेळेला मात्र तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. तेवढ्यात मात्र अधोक्षज मोठ्याने ओरडतो, श्रीकला, आणि तो आत येतो आणि श्रीकलाचा हात धरत तिला फरफटत बाहेर नेतो आणि तिला म्हणतो, लाज नाही वाटली तुला? श्रीकला, तू असं कसं काय वागू शकतेस? खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, अधोक्षज काय झालं? तुम्ही असं का वागताय माझ्यासोबत? तेव्हा अधोक्षज बोलतो, गप्प बस, तुझी ही नाटकं बंद कर. आणि तो जोरात तिला ढकलून देतो. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, काय झालंय अधोक्षज? तू एका मुलीशी असं कसं काय वागू शकतोस? त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज, अरे काय झालंय काय? तिच्याशी तू असं का वागतोस? तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, आई तू तर गप्पच बस. मला नक्कीच माहिती आहे या मुलीला आणण्यामागे तुझंच काहीतरी काळबेरं असणारच. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज तोंडाला आवर घाला, काहीही बोलू नकोस. मी ऐकून घेते म्हणून काहीही सहन करणार नाही. आणि तू माझ्याशी या भाषेत कसा काय बोलतोस रे? प्रत्येक वेळेला तुझ्या बायको समोर माझा अपमान करत असतोस. मी शांतपणे सर्व काही ऐकून घेते, पण आता नाही. या बस कर, कारण मला तुझ्या वागण्याचा कंटाळा आला. अधोक्षज, किती दिवस सगळं काही सहन करत राहायचं? आणि खरं सांगू का, आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. हा विषयच इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल अधोक्षज. तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो. अधोक्षज मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला तर आता वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो. शेवटी अधोक्षज म्हणतो, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, ही बाई इंदूला धमकावत होती. इंदूला म्हणत होती की तिची जागा घेण्यासाठी ही इथे आलीये. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, अरे काय बोलतोस? इंदूची जागा आणि ही घेईल? अरे इंदूची जागा या घरातील कोणीही घेऊ शकत नाही. कितीही प्रयत्न करा तरी इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर आहे, ती या घरची सून आहे. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, व्यंकू महाराज हे मला माहिती आहे, इंद्रायणीताईंची जागा कशी घेईन मी? माझ्या मनात सुद्धा असं नाही हो. असा विचार जर का मी करत असेन तर मला पाप लागेल, पाप. प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा लगेच मोठ्यानी, मला या सर्व गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय. आता मात्र मी इथे नाही थांबणार, असं श्रीकला म्हणत असते. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, जा जा, इथून कायमची निघून जा आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस आणि या घराचा उंबरठा तर ओलांडायचाच नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, बस झालं, काय चाललंय? मी सगळं काही ऐकून घेते म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय?
जरा तरी माझ्या वागण्याचा विचार करा, जरा तरी. तुम्ही माझ्या वागण्याचा विचारच करत नाही आहात. माझ्या मनाला किती वेदना होत असतील या गोष्टीचा तुम्ही विचारच करत नाही आहात. तेव्हा लगेच इंदू बोलते, श्रीकला गप्प बस. अगं किती नाटकं करणार आहेस अजून. अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तुझ्यासारख्या बाईवरती तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू बाळा शांत हो. अगं झालंय तरी काय, मला सांगशील का. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज माझा तर या बाईवरती विश्वासच राहिला नाही. एक नंबरची खोटारडी बाई आहे ही. खरं सांगायचं तर व्यंकू महाराज हिला धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. ते मोठ्याने बोलतात, तू जरा शांत होशील. श्रीकला तू असं का वागतेस. हे बघ श्रीकला, माझा तुझ्यावरती विश्वास असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी इंदू आणि अधोक्षजवरती माझा तुझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. त्यांच्यावरती जेवढा माझा विश्वास आहे ना तेवढा कोणावरती नाही. आणि मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. हे बघ अधोक्षज जर का काहीतरी सांगतोय तर नक्कीच काहीतरी आहे जे तू आमच्यापासून लपवतेस. तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, असं काही नाही व्यंकू महाराज, तुम्ही समजून का घेत नाही आहात. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला समजून घेण्याची आता इच्छाच राहिली नाही. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो. ते खूपच चिडचिड करत असतात. ते मोठ्याने बोलतात, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला, आपण काय वागतो या गोष्टीचं भान ठेवायचं. तू इंदूला बर्बाद करायला आलीस पण स्वतःच्या पायावर मात्र धोंडा पाडून घेतलास. बघितलं शेवटी काय तुझी अवस्था झाली ते. अगं जरा तरी विचार करत जा ना. प्रत्येक वेळेला जर का स्वतःचं तेच खरं करत असशील तर कसं होईल. त्यावेळेला श्रीकला बोलते, शकुंतला आई तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही. तेव्हा लगेच शकुंतला बोलते, नाही माझा जेवढा इंदूवरती विश्वास आहे तेवढा कोणावरती नाही. तू मला आई बोलतेस या गोष्टीचा मला आनंदच आहे. गोपाळकडून आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान उत्सुक होते. पण शेवटी म्हणतात ना, ती गोष्ट आपल्या नशिबातच नाही, त्या गोष्टीच्या पाठी का जावं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, इंदूकडून मला नेहमीच माझ्या मुलीचं प्रेम मिळालंय. तिने एखाद्या आईसारखीच माझी काळजी घेतली. त्यामुळे इंदूच्या विरोधात जर का तू माझ्या कानात काही भरवण्याचा प्रयत्न करत असशील तर ते चुकीचं आहे. तू तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस, नाहीतर तूच तोंडावर आपडशील. तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. ती मोठ्याने बोलते, म्हणजे माझंच चुकलं की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर व्यंकू महाराज अधोक्षज आता तरी श्रीकलाला कायमचं घराबाहेर काढतील का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.